नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला पावसाळी स्पेशल असा एक रानभाजीचा दुसरा प्रकार दाखवणार आहे. मग ही आहे पेवग्याची भाजी. ही शेतात मिळते, नैसर्गिकरित्या वाढते. हिला कोणत्याही प्रकारचं बियाणं किंवा खतं वगैरे घालावी लागत नाहीत. ही बघा, ही अशी असते. ही पाण्याच्या ठिकाणी आणि शेताच्या बांधाऱ्यावर ही भाजी उगवते. तर ही मी व्यवस्थित धुवून साफ करून घेतलेली आहे. हे अशी तिची पानं आणि हे असतात. तर त्याच्यामध्ये घालायला ही मी मूग डाळ घेतली आहे, हिरवी मिरची, लसूण, कांदा, खोबरं आणि मीठ घेतलं आहे आणि थोडंसं खोबरेल तेल आणि गोडं तेल घालणार आहे. तर ही भाजी मी आता कापून घेते, व्यवस्थित बारीक कापून घेते. तर अशा प्रकारे ही एकदम बारीक अशी भाजी कापून घ्यायची. तुम्हाला सुरीवर जमत नसेल तर तुम्ही वेळीवर पण कापू शकता. अशी एकदम बारीक कापायला पाहिजे. अशी बारीक भाजी ही कापून घ्यायची. तर मी ही सगळी भाजी जी आहे ते मी कापून घेते. तर आता मी तेल घालून घेणार आहे. तर आता मी हा कांदा घालून घेणार आहे. लसूण घालणार आहे, थोडी हिरव्या मिरच्या घालणार आहे. तर हे थोडंसं मीठ घालून घेणार आहे. तर आता ह्यामध्ये मी ही मूग डाळ घालते. तर ह्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर साखर टाकते. तसंच ही थोडीशी हळद टाकणार आहे. मी थोडंसं पाणी टाकणार आहे डाळ शिजायला. त्यावरती हे पाण्याचं ताट ठेवून डाळ शिजत ठेवणार आहे. तर आता ही डाळ शिजत आलेली आहे. ह्यावर मी भाजी टाकून घेते. ह्यावर मी ही भाजी टाकते. तर ही भाजी मी ढवळून घेतली आहे. जरासं मीठ घालते, परत थोडंसं ढवळून घेते आणि वरती पाणी ठेवून ही मी शिजवून घेते. तर हे झाकण मी काढून घेते. तर ही भाजी आता पूर्णपणे शिजली आहे. तर यामध्ये मी हे ओलं खोबरं घालून घेते. एक 2 मिनटं ठेवते, नंतर आपली भाजी तयार. तर अशा प्रकारे ही रानभाजी पेवगा तयार झालेली आहे. तुम्ही पण ह्या पावसाच्या सीझनमध्ये ही भाजी नक्कीच करून बघा.